नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनीषा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू तर्कबुद्धी आणि भावनांचा संघर्ष. माणसांना नेहमीच भावनांवर काम करणं अवघड जातं. याचं मुख्य कारण आहे आपल्या मेंदूची रचना. मेंदूमध्ये भावनांना जास्त महत्त्व दिले जातं. जेव्हा आपण बघतो, ऐकतो, वास घेतो, चव घेतो, हे सर्व मेंदूपर्यंत पोहोचवण्यासाठी इलेक्ट्रिक सिग्नल्स काम करतात. हे सिग्नल्स पाठीच्या मणक्यापासून निघून मेंदूच्या पुढील भागामध्ये, जिथे तर्कसंगत आणि सारासार विचार प्रणाली कार्य करते, तिथपर्यंत प्रवास करत असतात. त्यामुळे जेव्हा हे तिथपर्यंत पोहोचतात, तिथे भावनांना जास्त महत्त्व दिलं जातं. म्हणजे मेंदू हा भावनांना आधी जास्त महत्त्व देतो. तर्कबुद्धी आणि भावना ह्या एकमेकांशी संवाद साधतात. पाठीच्या मणक्यापासून हे सिग्नल निघून मेंदूच्या पुढील भागामध्ये तर्कबुद्धी आणि सारासार विचार करण्याची प्रणाली इथपर्यंत पोहोचतात आणि मग त्या ठिकाणी तर्कबुद्धी आणि भावनांचा संवाद साधला जातो. आणि या तर्कबुद्धी आणि भावनांमुळे इमोशनल इंटेलिजन्सचा जन्म होतो. म्हणजेच याला आपण भावनिक बुद्धिमत्ता किंवा भावनिक परिपक्वता असे म्हणतो. तर भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय, याचा विकास कसा करायचा, हे आपण पुढील व्हिडिओ